नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण सध्या उन्हाळा सीझन बघतोय आणि उन्हाळा सीझन बघितला तर आपल्या समोर एक अशी गोष्ट येते ज्याच्यामुळे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि ती गोष्ट म्हणजे कैरी। तर ह्याच कैरीपासनं आपण एक छानशी अशी चटणी तयार करणार आहोत, जी की तुम्हाला तुमचं जे मन आहे ते तृप्त करेल। उन्हामध्ये तुम्हाला जे कंटाळा आलेला असेल त्या कंटाळामध्ये तुम्हाला एक छानसा असा आनंद देईल अशी एक चटणी आपण आज तयार करू, जी की तुम्ही बऱ्याच जणांना तहान लागते किंवा काय होते जेवण जात नाही, उन्हामध्ये पाणी पाणी जीव करतं, तर अशा वेळेस आपण ही चटणी पोळीसोबत भातासोबत आपण ती घेऊन खाऊ शकतो। अशी एक चटणी आज आपण बनवूयात आणि त्यासाठी सर्वप्रथम आपण काय साहित्य लागतं ते बघूयात। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण की बरेच जण व्हिडिओ बघतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत, तर त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर मग आपण बघूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे कैरीच्या चटणीसाठी। चला तर मित्रांनो, इथे मी एक कैरी घेतलेली आहे, जिला मी पाण्यात बुडवून ठेवलं जेणेकरून कैरीवरचं तेल किंवा जे काही घाण असते ती त्या पाण्यामध्ये वॉश होईल। यासाठी मी तिला अर्धा तास पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हळद लागेल, थोडीशी तिखट लागेल। मी फोडणीसाठी आपले मोहरी आणि मेथी दाणा घेतलाय, त्याचबरोबर हे आपलं तिखट मी आहे लाल तिखट, आणि हे काश्मीरी लाल मिर्च पण घेतली रंगासाठी, आणि थोडासा गूळ घेतलेला आहे। तर हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सर्वप्रथम आपण या कैरीला छानसं धुवून घेऊया आणि त्यानंतर हिला छान सोलून घेऊया, ठीक आहे। तर मित्रांनो, आपण कैरी छान अशी पुसून तिला स्वच्छ करून तिचे काही काप केलेत आणि ते काप आपण आता मिक्सरच्या भांड्यात घेतले। आणि मी आता हिला काय करेल, थोडंसं जाडसर असं म्हणजे दरदर असं मिक्सरमध्ये फिरवून घेईल। तर मित्रांनो, आपण कैरी अशी छान अशी पिसून घेतलेली आहे। त्याला आता मी याला एका भांड्यात काढतो आणि त्यानंतर आपण फोडणीची तयारी करूया। तर मित्रांनो, आता आपण कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईत मी थोडंसं तेल घेतोय। एक गोष्ट मी तुम्हाला सांगायची विसरलो की आपण या चटणी म्हणजे जी कैरी घेतली होती ती कैरी बारीक अशी मिक्सरमध्ये फिरवताना आपण त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी घातलेलं नाही आहे, कारण की ही कैरीची जी चटणी आहे ती आपल्याला बरेच दिवस अशी ठेवायची आहे। त्याकरता आता यामध्ये हे तेल गरम होतं आहे, ठीक आहे। गरम झालं की मग आपण पुढची प्रोसेस चालू करूया। मी इथे साधारणतः 2 ते 3 चमचे घेतलेले आहे। 2 इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगायचे विसरलो होतो, ते म्हणजे एक म्हणजे मीठ आणि दुसरं म्हणजे हिंग, ठीक आहे। तर आपण हे विसरलो होतो, ते मी तुम्हाला परत एकदा सांगतो। तर इथं थोडंसं तेल गरम झालेलं आहे छानपैकी। आता याच्यात आपण छान असं आपल्या इथे असलेले हे मोहरी आणि मेथी दाणे हे या तेलात टाकून घेऊया। हे बघा, तर मी हे टाकल्यानंतर याच्यात छान असं हे तडतडत आहे। हे तडतडत असतानाच आपल्याला याच्यात चिमूटभर असं हिंग टाकायचं आहे। तर मी याच्यात हिंग टाकलं आहे, ठीक आहे। हिंगाने थोडा स्वाद येतो आणि पोटालाही काही त्रास होत नाही मित्रांनो। तडतडण्याचा आवाज आला असेल तुम्हाला, ठीक आहे। हे तडतडत असतानाच मी याच्यामध्ये जे आपण कैरी बारीक करून घेतली होती ती कैरी मी घेतो आणि ती याच्यात टाकतो। थोडीशी कैरी मी जे आहे ती ठेवणार आहे, कारण की मला ती भेळमध्ये वापरायची आहे त्यासाठी, ओके। आता याला आपण छानसं परतवून घेऊया।
कैरीला छानसं परतून घ्यायचं. गॅसचा फ्लेम थोडासा मी बारीक केला आहे आता, कारण की तेल छान असं गरम झालेलं आहे. आणि मला सांगायला आवडेल की असं आपण जे मेथी दाणे टाकले त्याचा असा छानसा एक वास इथे आलेला आहे. तर आता हे छान असं हे वाटून घ्यायचं आपल्याला. कुठपर्यंत वाटायचं तर थोडासा याचा कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत मी याला वाटेल. मी आणखीन याच्यात बाकी मसाले टाकलेले नाही आहेत. आपण याला थोडंसं हे करून घेऊया, छान परतवून घेऊया बारीक मंद आचेवर. साधारणतः आता 1 मिनिट झालेला आहे. आणि कैरीचा एक असा वास म्हणा छानसा तो यायला सुरुवात झालेला आहे. आता या स्टेजला आपण याच्यावर जी हळद होती ती हळद टाकून घेऊया. थोडीशी हळद अगदी थोडीच टाकायची, ठीक आहे. त्यानंतर मी थोडंसं मीठ टाकेल चवीप्रमाणे. नंतर त्याला ॲडजस्ट करूया. तर मी इथे मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवं म्हणजे मिठाचं प्रमाण तुम्हाला कसं लागेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात मीठ ॲड करू शकता. मी आणखीन याच्यात तिखट वगैरे ॲड केलेलं नाही आहे. मी फक्त याच्यात हळद आणि मीठच ॲड केलं आहे, ठीक आहे. आता मी याला छानसं असं हलवून घेतो. मी सुरुवातीला ज्यावेळेस तेलात आपण मोहरी त्यानंतर मेथीदाणा आणि हिंग टाकलं त्यावेळेस मी हळद टाकली नाही, कारण की मग हळद जळाली असती, थोडीशी काळसर पडते हळद. त्यामुळे मी पहिल्यांदा कैरीचा जो किस होता तो आपण जे कैरीचा किस म्हणणार नाही, जे कैरीचे पीसेस होते बारीक आपण वाटून घेतलेले ते टाकले आणि त्यानंतर मग मी हळद ॲड केलेली आहे. तर एक साधारणतः 2 मिनटं झाले की मग आपण याच्यात छानसा असा गूळ घालूया. तर आता मी इथे गूळ घालतोय, तुम्ही बघू शकता. हा गूळ फारच छान आहे. हा श्री सुधन गूळ म्हणून आहे, रसायनयुक्त. याची काय कोणती मी पेड ॲड करत नाही आहे. हा जस्ट मी आणला होता आणि याच्या अशा छान अशा मी तुम्हाला दाखवतो असे क्यूब्स भेटतात. तर हे क्यूब्स आहे जे की तुम्ही इझिली एका हाताने एका म्हणजे असं 2 बोटांमध्ये धरून त्याला छान असं तोडू शकता. इतका असा सॉफ्ट हा गूळ आहे. त्यानंतर याला आपण छान असं मेल्ट होईपर्यंत याला छान मिक्स करून घेऊया. मी साधारणतः त्याचे 4 क्यूब्स ॲड केलेले आहेत. आणि या स्टेजला तो छान असं थोडा आणखीन त्याला एकदा शिजू देऊया. आणि तो शिजला की मग आपण याच्यात थोडंसं तिखट घालूया आणि काश्मीरी लाल मिरचचा तडका देऊया, म्हणजे वरून त्याच्यात ॲड करूया. हे जे मिश्रण आहे ते साईडला थोडंसं तेल सोडत आहे असं दिसलं की मग याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे लाल तिखट. तर तुम्ही तिखट टाकत असताना तुमच्या हिशोबाने टाका. घरामध्ये ही चटणी कोण खाणार आहे त्या हिशोबाने. लहान मुलं खाणार असतील तर त्याला तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा. आणि जर का आपण खाणार असाल
छान, तर मग त्या हिशोबाने. आणि हे काश्मीरी लाल मिर्च, सॉरी, पहिल्यांदा मी आपली तिखट टाकले आणि नंतर मग काश्मीरी लाल मिर्च टाकली रंग येण्यासाठी छान असा. आता आपण याला छान असं फिरवून घेऊया. आता बघू शकता तुम्ही, छान असं तेल पण सुटत आहे चटणीला. आणि हे आपण आता छान असं परतून घेऊया. वा, भन्नाट असं तेल पण सुटत आहे याला. आणि छान असं हे चटणी तयार झालेली आहे. दोन मिनटं जे आपण तिखट टाकलेले आहेत त्याच्यासोबत एकदा याला छान असं परतून घेऊया. ऑफिस झालं आणि मी आज म्हटलं बऱ्याच दिवसाचा व्हिडिओ आलेला नाही आहे, तर चला आपण छानसं एक चटणीचा व्हिडिओ करूया. ऑफिस झालं आणि मी छान असा चटणीचा व्हिडिओ तयार करायला घेतला. बघा, छान अशी चटणी रेडी झालेली आहे. तर चला, तर मग मी याला एक छान आता सजवून घेतो आणि मग आपण बघूया ही चटणी कशी झालेली आहे. चला तर मग मित्रांनो, आपण जी कैरी चटणी केलेली आहे ती रेडी आहे. आणि आता आपण तिला थोडंसं टेस्ट करून बघूया ती कशा पद्धतीची झालेली आहे. आणि टेस्ट केल्यानंतर मी तुम्हाला सांगतो की ती कशी झाली. तर मित्रांनो, आता मी हे जे चपाती आहे त्या चटणीसोबत टेस्ट करणार आहे. आणि आता बघूया आपण याची टेस्ट कशी लागते ते. मस्त. कैरीचा आंबटपणा आणि गुळाचा थोडासा गोडवा, एकदम मस्त लागते अशी आंबट चटणी. त्या गुळामुळे कुठेही कैरीचा आंबटपणा कमी झालेला नाही आहे. आणि कैरीचा जो आंबटपणा मेंटेन राहायला हवा तो प्रॉपर झालेला आहे. तर तुम्ही पण ही चटणी करून पहा, नक्की ट्राय करा. तुम्हाला ही चटणी कशी वाटते ते, आणि मला नक्की सांगा की तुम्ही ही चटणी ट्राय केली आहे का. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये एक नवीन अशी छान थंडगार रेसिपी घेऊन. ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉग.